आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सुजातानगर बुद्ध विहारात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला। परभणी शहरातील जुना पेडगाव रोड परिसरातील सुजातानगर बुद्ध विहारात 7 फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचा व पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य कमलाकर कांबळे तसेच सत्कार मूर्ती तथा प्रमुख अतिथी म्हणून आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित महिला मंडळाच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुजातानगर जयंती समितीच्या वतीने आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांना जन उत्थान जीवन गौरव पुरस्कार प्रदान करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। यावेळी मंचावर प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमराव वायवळ, आयोजक तथा सुजातानगर जयंती समितीचे अध्यक्ष गौतम मुंडे यांची उपस्थिती होती। यावेळी ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की आपल्या समाज बांधवांनी आर्थिक क्षेत्रात क्रांती करणे काळाची गरज आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारे कार्य प्रत्येकाने पुढे येऊन करणे काळाची गरज आहे। त्यासाठी आपण संघटित होऊन विविध क्षेत्रात काबीज करणे गरजेचे आहे। मी करत असलेल्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। आपण केलेल्या कामाची पावती समाज देत असतो, त्यामुळे अजून जबाबदारी वाढली आहे असेही ते म्हणाले। प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य कमलाकर कांबळे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर प्रकाश टाकला। माता रमाई यांच्या त्यागामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडू शकले आहे। आपण सर्वांनी माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा त्याग कधीही न विसरता त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे आयोजक गौतम मुंडे यांनी या कार्यक्रमासंदर्भात आपली भूमिका विशद केली। प्रास्ताविक बौद्धाचार्य भानुदास साबळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले तर आभार ॲडव्होकेट राजपाल साबळे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे गौतम मुंडे, अनिताताई सरोदे, पीटी प्रधान, दशरथ झिंजाडे, नामदेव गायकवाड, सखाराम जोंधळे, अरविंद भक्ते, भगवान जगताप, दशरथ तुपसुंदर, अशोक जोंधळे, रामराव तालेवार, गौतम साळवे, मिलिंद जुंबडे, गौतम मुधावणे यासह सर्व मित्रमंडळ सुजातानगर परभणी यांनी परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। सर्वप्रथम मी सुजातानगर बुद्ध विहाराच्या कमिटीचे मनापासून आभार मानतो की एवढा मोठा मान सन्मान आणि पुरस्कार या ठिकाणी मला बहाल केलेला आहे। खरं म्हणजे हा पुरस्कार माझ्यासाठी हे फार मोठं जबाबदारी निर्माण करणारा आहे, कारण आज रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार दिलेला आहे। रमाईचा त्याग आणि त्या दिवशी हा पुरस्कार म्हणजे मला आणखीन प्रचंड त्याग करावा लागणार आहे, कारण बाबासाहेबांचं जे काही आर्थिक विचार आहे, बाबासाहेबांनी शेवटी असं बोलून दाखवलं होतं की मी सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं, परंतु समाजासाठी आर्थिक क्षेत्रामध्ये माझं काम करायचं राहून गेलं। तर ती राहिलेली जी खंत आहे तर ती आधारच्या माध्यमातून प्राचार्य कांबळे सर आहेत, डॉक्टर सुरेश शेळके सर आहेत आणि आणखीनही आमच्यासोबत अनेक लोकांची टीम आहे। तर आम्ही हे सर्वांनी हा विचार, बाबासाहेबांचा आर्थिक विचार हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत कसा घेऊन जाता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। तर यासाठी खरं म्हणजे हे आधारचं जे रोप आहे, हे जे झाड आहे ते आम्ही लावायचं काम केलं आहे, परंतु या झाडाला खत पाणी घालून त्याला मोठं करायचं काम हे आपल्या समाजाचं आहे आणि ते समाजाने केलं पाहिजे आणि समाज सातत्याने करत आहे। त्याबद्दल मी सर्व समाजवासियांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। गौतम दादांनी हा जो काही मोठा सन्मान केलेला आहे तर मी दादांच्या ऋणात राहू इच्छितो। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम। आता आमचे मित्र ॲडव्होकेट सुनीलजी सौंदरमल याने आधार मल्टीस्टेटची स्थापना केली आणि संबंध महाराष्ट्रामधले सर्वोच्च असे 35 पुरस्कार या मल्टीस्टेटला मिळाले।
त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याने आत्ता जे असं म्हटले की मी गरीब म्हणून जन्मला असलो तरी गरीब म्हणून मरणार नाही, त्याच्यात थोडी दुरुस्ती करतो. आणि आम्ही गरीब म्हणून जन्माला आलो असलो तरीही आम्ही गरीब म्हणून मरणार नाही, ही भूमिका त्यांच्या या विधानाच्या पाठीमागे आहे. अनेक लोकांना उभं करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे एकच विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे. तो विचार घेऊन ते पुढे निघालेले आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आज युवकांच्या मध्ये नैराश्याचं वातावरण आहे, नोकऱ्या नाहीत आणि सरकार नेहमी कोणत्याही पक्षाचं असलं तरीही आता नोकऱ्या देतील असं वाटत नाही आणि त्यामुळे आपल्या तरुण मुलांनी उद्योजक म्हणून पुढे आलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने समाज आणखी आर्थिक प्रगती करू शकेल असा विश्वास आम्हाला नक्की वाटतो. धार्मिक कार्यक्रमाचीही अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यामुळे सबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पातळ्यावर धम्मपरिषदा होत आहेत, वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. ते झालेच पाहिजेत, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हे सोनं आपल्या पदरात बांधलेलं आहे आणि कोणत्याही स्थितीमध्ये या सोन्याचं अवमूल्यन आपल्याकडून होता कामा नये. जास्तीत जास्त बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आमचे तरुण मुलं, तरुण मुली, आमच्या भगिनी, सर्व बांधव पुढे येतील अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो.